17 मे रोजी शिवाजी पार्कवरती महायुतीची सभा पार पडणार। या सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल। काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्या विरोधात अकोल्यामध्ये गुन्हे दाखल। प्रकाश आंबेडकर आणि पक्षासंदर्भात अपशब्द वापरल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। शांतिगिरी महाराजांचा सायकलवरून प्रवास करत प्रचार। पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण मुक्तीचा संदेश देत सायकलवरती प्रचार। निवडणुकीमधून माघार घेण्यासाठी गिरीश महाजन भेटले होते, मात्र आता माघार नाही, शांतिगिरी महाराजांनी केलं स्पष्ट। मुंबई उपनगरामधील घरं 25% महाग होण्याची शक्यता। टीडीआरचे दर दुपटीने वाढले असून घर बांधणीसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या किमतीमध्ये देखील मोठी वाढ। परिणामी आगामी काळात घरांच्या किमती वाढणार। आरटीई प्रवेश प्रक्रिया 17 मे पासून सुरू होणार। खासगी शाळांमध्ये 25% राखीव जागांसोबत महानगरपालिकेच्या स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्येही प्रवेश होणार। त्यासाठी पालकांना नव्यानं नोंदणी अर्ज करावे लागणार। स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मुदत ठेवीवरील व्याज दरामध्ये वाढ। 2 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवीवरती 0.50 ते 0.75% वाढ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज उत्तर प्रदेशमध्ये 4 प्रचार रॅली। आजमगड, जौनपूर, भदोही आणि प्रतापगडमध्ये मोदी करणार प्रचार। कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज रद्द। पंतप्रधान मोदींच्या समोर लढू शकणार नाही। हिमाचलमधील मंडी लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार कंगना रनौतकडे 6 कोटींचं सोनं, 60 किलो चांदी आणि 3 कोटींचे हिरे। कंगनाची एकूण संपत्ती 91 कोटी 50 लाख रुपये। इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये स्थापन होणार असेल तर तृणमूल काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्यास तयार। तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा। सीएए कायद्यानुसार पहिल्या 14 जणांना भारतीय नागरिकत्व। अर्जासंदर्भातली ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गृहसचिव अजय कुमार भल्ला यांच्याकडून 14 जणांना नागरिकत्व प्रमाणपत्राचं वाटप। जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नीचं कर्करोगामुळे निधन। आजारी पत्नीसोबत राहण्यासाठी नरेश गोयल यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, त्यामुळे त्यांना सशर्त जामीन देण्यात आलेला होता। स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको गोळीबारामध्ये गंभीर जखमी। एक गोळी पोटाला लागून फिको गंभीर जखमी झाल्याची माहिती। आमचं सरकार युक्रेनच्या मुद्द्यावरती चर्चेसाठी तयार। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं वक्तव्य। यंदा अमेरिकेमध्ये पसरलेल्या डेंग्यूच्या साथीवरती WHO कडून डेंग्यूवरील दुसऱ्या लसीला मान्यता। 6 ते 16 वयोगटातील रुग्णांना ही लस देण्यात येणार। भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्रीची निवृत्त होण्याची घोषणा। 6 जून रोजी कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक पात्रता सामना। छेत्रीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।